आज श्रावणातला पहिला सोमवार आहे, त्याच्यामुळे आज मी थोडंसं लवकर आवरून मंदिरात आले. घरचं सगळं माझं आवरून झालेलं आहे आणि मंदिरात आलो, पण पाऊस होता त्याच्यामुळे थोडंसं थांबलो होतो. जे काही छोटं मोठं सामान होतं ते घेतलं आम्ही मंदिरासाठी लागणारं आणि छान मंदिरात आलो. मस्त दर्शन झालं. आज गर्दी पण नव्हती. नेहमी जशी गर्दी असते ना तशी आज गर्दी नव्हती आणि दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही घरी आलो, कारण आम्ही ॲक्टिवावरून गेलो होतो. थोडंसं भिजलो. बरं, बघू शकता मस्त एकदम मोसम झाला आहे. छान पाऊस पडतोय, त्याच्यामुळे भिजतच आम्ही घरी आलो. आणि घरी आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम केलं ते म्हणजे मी केस थोडेसे माझे ओले झाले होते ते मी अगदी वाळून घेतले, कारण पावसाळ्यात ना मग ते वाळत नाहीत, मग हेअरफॉल वाढतो आणि मग ते चांगलं नाही वाटत. त्याच्यामुळे म्हटलं आधी हे करून घ्यावं, मग बाकीची कामं करावी. आणि हा जो हेअर ड्रायर माझ्या हातात दिसतोय, ॲक्च्युली हा बाबांनी आणलाय. बाबा म्हणजेच माझे सासरे, त्यांनी आमच्या दोघींसाठी आणलाय. अचानक एक दिवशी संध्याकाळी घेऊन आले, कारण त्याआधी ना आमचं डिस्कशन चाललं होतं. जो आमच्याकडे आधीचा हेअर ड्रायर होता तो थोडासा जरा जुना म्हणण्यापेक्षा खूप वर्ष झाली होती त्याला, आणि अगदी बेसिक होता तो. त्याच्यामुळे असंच आमचं डिस्कशन दोघींचं चाललं होतं आणि त्यांनी ऐकलं आणि त्यांनी एक दिवशी आम्हाला आणून दिला हा. बरं, केस वगैरे वाळवल्यानंतर मी खिचडी वगैरे बनवलीच होती. ॲक्च्युली मी मंदिरात जायच्या आधीच खिचडी बनवून गेली होती आणि दोघांना पण दिलं होतं, म्हणजेच माझ्या नंडेला आणि सासऱ्यांना मी देऊन गेली होती. त्याच्यानंतर मग आम्ही दोघांनी पण घेतली, कारण मी म्हटलं होतं मी मंदिरातून आल्यानंतरच खाईन म्हणून. त्याच्यामुळे मग आम्ही दोघं पण आधी मंदिरात जाऊन आलो आणि मग आता खिचडी खाऊन घेतोय. आणि खिचडी खाण्याची तर मजा येते कधी ज्या वेळेला त्याच्यासोबत चिप्स असतात त्यावेळेला. कारण जेवढी म्हणावी तेवढी मला साबुदाण्याची खिचडी नाही आवडत. मला साबुदाण्याचे वडे आवडतात, पण माझ्या नवऱ्याला साबुदाण्याची खिचडी आवडते. असं सगळं उलटं सुलटं आहे आमच्याकडे. त्याच्यामुळे मी आज खिचडीच बनवली आणि खिचडी कशी पटकन होते, त्याच्याकडे सारखं लक्ष द्यावं लागत नाही. सो मस्त खिचडी वगैरे खाल्ली आणि मी खाली गेले. बरं, आज खाली गेल्यानंतर आज एकदम इंटरेस्टिंग असं माझ्यासोबत घडलं. काय ते मी तुम्हाला दाखवते. आमच्याच इथे शीतल दीदी म्हणून आहे आणि शीतल दीदीलाच मी आज भेटायला गेले आणि दीदीला बघून मी एकदम आश्चर्यचकित झाले, कारण दीदीचा आणि माझा ड्रेस अगदी सेम होता आणि आम्ही सेम डेजला घातला होता आणि बघून अगदी वेगळंच वाटत होतं. म्हणजे खूप हसायला आलं. पण छान मी माझं काय ते काम करून घेतलं. मस्त फोटोज क्लिक केले आणि मग मी घरी आली. थँक्यू सो मच फॉर